वाचवणार येशू ख्रिस्त केवळ. हालेलुया. तुम्हाला खबर हवी का नाही हवी? आईसनी पेटમાં પોસતા 9 મહિના 9 દિવસો તો રહ का नहीं रह का नहीं रह जी आई श्वास ले श्वास तेरा बाळक जीवन जीव. हालेलुया. नि जीवा जीवा उसने बाहर पोसाए है 9 महीना 9 दिवस पोसा और जगत ना ये सत्ताधारी पृथ्वी नगर तो बाहर ही है. हालेलुया. बाहर एक नहीं है बेनो, एक नहीं है. भाकरच खाता पानी पे है का तो थोड़ा महीना सुधी अन्न नहीं खा. 5 મહિના 6 મહિના 7 મહિના 8 મહિના બાબત બાળક તેના માના दूध पे है. काय पे है? बोला बोला दूध पे है. तेरा माना दूध पे है तो थोड़ा तेरा अनुभव करने ले तो पानी अनुभव करने ले. अगर साक्षात खड़ा हो जाते आपली उपवास कर तो मामा भाकर नहीं हो, मामा पाणी नहीं हो, मामा खोराक नहीं हो, मामा कोई नहीं हो तो देव तेना शरीर में ये से नवा कार्य कर. हालेलुया. अगर अनुभव कर हवा तो तुम्ही बराबर करा. का देव खरेखर बाळकपणाने आत्मा में હતો तो मारा देव भरा 8 મહિના बहुत राखना. हालेलुया. 8 મહિના बहुत बराबर देव राखना आणि आईसनी पेटમાં 9 મહિના 9 दिवस तो देव मला बरा राखना. काय 3 दिवस तो उपवासासाठी आपला आत्मा मरी जाईल. हालेलुया. लोक काय सांगतात काय सांगत उपवास राहिला तर आपले निवद खाला. हालेलुया. उपवास राहिला तर आपले वये खाला. हालेलुया. पण वये नाही खाटाना जमाना गया. 8 देव सांगत खरा मन कोणा मन. अगर आज बायकोनी को हो खरा मन कदाच लिव ना हवा का ए बेन आणि बेन सांगो ए भाई या 3 दिवस असे कष्ट करू का आपला धर्म परिवर्तन याला पाहिजे. हालेलुया. कोणा घर आत्मिक घर का दैहिक घर ती कठ अगर ये घरला तैयार करू खरा मन ठेवी देव तर देव आज माना जीवनाला तो तैयार. हालेलुया. कुणाला उपवास करता आवडत नाही, कुणाला बोलता आवडत नाही, कुणाला चालता आवडत नाही. बायबल सांगो की पवित्र उपवास हर चीज आपल्या जीवनात पवित्र पाहिजे. हालेलुया. हर मन आपल्या जीवनात पवित्र पाहिजे. आपला हर विचार आपल्या जीवनात पवित्र पाहिजे तो उपवास होऊ शकतो. हालेलुया. संत भक्त पर्वतावर चढणार ते सामान्य चढणार. मूसा कोणाला पर्वतावर चढणार. मूसा पर्वत पर कोणाला चढणार. जो बोले तेरा 10 रुपये इनाम हा मला कदम सांगा. हालेलुया. 5 वखत 100 वखत 7 वखत 8 वखत 12 वखत 15 वखत. आपली गत मूसा होता. हालेलुया. बायबल वाचा. काय वाचा. बोला बोला. बायबल वाचा. मूसा देव हरी 8 वखत वार्तालाप करणार. बरोबर. बोला बोला. 8 वखत तेना समुख पहाडवर चढी 8 वखत मूसा परमेश्वरने हरी 8 वखत वार्तालाप करणार. हालेलुया. ये परमेश्वर ने ऐसे काम है कि जो तो खड़ा रह जाती है तो पृथ्वी चला मांगा तो देव तेरा जीवन बदल दे. हालेलुया. हालेलुया. तेरा जीवन बदला है, तेरा अंतर बदला है, तेरा ताकत है, तेरा हिम्मत है, तेरा जोर है. એટલે આપણા જીવનના દેવ સંગો તું ખરા મન फिरव. काय फिरव. वाची आगर
તમારા વસ્ત્ર નહીં, તમારા હૃદયો ફાળો. અહીંયા ખરા મન અને હૃદય, ખરા મન અને હૃદય એ બે વસ્તુ એવી છે કે આપણા જીવનમાં એ વસ્તુ અગર ખરાબ થઈ જાય તો આપણે નરકની દિશા બતાવે. અગર એ સાચા ઓર એકદમ મસ્ત બની જાય તો આમ ખરા મન અને આ હૃદય પરમેશ્વરમાં સહી સલામત પ્રભુની ભક્તિ કરશે તો આ હૃદય આ મન પ્રભુના ગોદમાં જશે. હાલેલુયા, હાલેલુયા. આપણે વિચાર લઈને બેસીએ છીએ. યશભાઈ કીધું એ સેવા દર્શનની સેવા છે. શું છે? બોલો. દરેકના જીવનમાં દર્શનની સેવા હોવી જોઈએ કે આ વર્ષે પ્રભુ મને 5 આત્મા દર્શન દ્વારે તો પરમેશ્વર 5 આત્મા આપશે. આ વર્ષે મને 10 કુટુંબ પ્રભુ 10 કુટુંબ આપશે. આ વર્ષે મને 70 કુટુંબ પ્રભુ 70 કુટુંબ આપશે. પણ ખરા હૃદયથી, ખરા ઉપવાસથી, ખરા મનથી પરમેશ્વર पे આપણે ફરીએ તો પ્રભુ અદ્ભુત કામ કરશે. હાલેલુયા, હાલેલુયા. વાંચીએ. તમારા વસ્ત્ર નહીં પણ હૃદયો ફાડો અને તારા દેવ યહોવા પાસે તમે પાછા આવો. ભટકી ગયા હોય, દેવને ગાળ બોલ્યા હોય, દેવને નિંદા કર્યા હોય, ફલાણે તમે કર્યા હોય તો દેવ કહે છે તમે પાછા મારા પાસે આવો અને પસ્તાવા. હાલેલુયા. એક બેન પક્કી પસ્તાવા કરો. કાઈ કરો? બોલો બેન. એક બેન પક્કી પસ્તાવા કરો. કાઈ કરો? ती रोडो. काई करो? बोला ना. आणि मन तिला शोधला. बेन तू कहा रोडोस? तो ती बेन रोडो ना जो तिला है तिचं मार रोडा. हालेलुया, हालेलुया. ती बेन रोडो तो तिला ती मार रोडा. हाँ बराबर. ही चांगली गोष्ट आहे. हालेलुया. पण बिचारीला कदाच खबर नाही हवी, बिचारीला कदाच त्याला समज नाही हवी तर ती रडो એટલે ती बी रडो होती. पण त्याला मग सांगना बाई हिम्मत राख, त्याला हे नको रडस, तू उभी कठोस आणि तू कुणाने मतलब तुरी कुणाने आराधना करवलीस, तू कुणी हारिस करवलीस तेनी माटे तू रड. हालेलुया. तर ती बाई सांगा मा उपवास मीटिंग में उन्हें आओ तो मा यीशु मसीह चर्च में उन्हें आओ असे आता. हाँ तो एक काम सांगो तू असी रड का देव मला पवित्र आत्मा दे. हालेलुया. आणि खरेखर ती बेनला महिनानी होईनेल आणि चर्च में होनेल आणि ती पस्तावा दुसरे दिन कर होती आणि जे पस्तावा कर लगनी आणि जी मैं सांगा तर देव याला तो पवित्र आत्मा दे. आणि खरेखर ती बेन साती ठोकीने प्रार्थना कर होती, खोली प्रार्थना कर होती आणि देवने देवर आत्मा टाका तर आखा लोक धरपंती वसमय होता. हालेलुया. उपवास मीटिंग अशी हो तर ती दुसऱ्याला भी डिस्टर्ब व्हायला पाहिजे नाही. हालेलुया. मूसाला जे प्रभू यहोवा बोलवना ती डोंगरवर मी ढोर होता आणि माणूस. हालेलुया. खबर आखी प्रजा डोंगरनी खालो होती हारूनना हातमा. हालेलुया. आणि मूसा फक्त केवळ पहाडवर जे सिनाई पर्वतावर आणि यहोवाने त्याला सामे જ્યારે મૂસાला सांगेल होता का नाही पहाडवर ढोर ना माणूस पाहिजे का परमेश्वर त्यांना आत्मा रूपे त्याला प्रार्थना रूपे त्याला अभिषेक रूपे ते डोंगरला तो ढाकी द्यायला होता. हालेलुया. मग कोणी येत भस्म व्हायला पाहिजे नाही. हालेलुया. असे आपला उपवास हो तर आपला हृदयला दे बरोबर राखजन का देव मग खरा दिल थी खरा भाव थी खरा मन थी मग आज उपवास करा तर मना मनोकामना तो पूरी